चला तर मंडळी, आज आपण ना मस्त अशी फणस बिर्याणी करणार आहोत. तर होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही, नॉनव्हेज बिर्याणी नाही तर फणस बिर्याणी. मी तर पहिल्यांदाच केली होती, मात्र चवीला एकदम जबरदस्त झाली होती बरं का. तर सुरुवातीला फणस पाण्याने धुवून त्यात हळद व मीठ टाकून कुकरला लावून त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या. नंतर शिजलेल्या फणसमध्ये दही, अद्रक लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, थोडी कोथिंबीर, पुदिन्याची पानं, तळलेला कांदा घालून सर्व मसाले त्याला लागतील असं व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून दिलं. नंतर पाण्यात मीठ व काही खडे मसाले घालून भिजवलेले तांदूळ त्यात घालून घेतलेला साधारण 70% शिजू द्यायचे. मॅरिनेट केलेला फणस तेलामध्ये टाकून थोडा वेळ झाकण ठेवून होऊ द्यायचं. बघू शकता फणस तेलात छान झालेला आणि रंगही अगदी सुरेख दिसतोय. नंतर त्यावर शिजवलेल्या तांदळाची लेअर घालून घ्यायची. त्यावर थोडा टोमॅटो व तळलेला कांदा घालायचा. त्याचप्रमाणे पुदिना व कोथिंबीर घालून झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं. खरंच सांगते, किचनमध्ये ना मस्त असा बिर्याणीचा घमघमाट सुटलेला आहे आणि आपली परफेक्ट अशी मस्त फणस बिर्याणी तयार झालेली आहे. तर नॉनव्हेजलाही मात देईल अशी ही बिर्याणी झालेली होती. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर लाईक व शेअरही करा.